नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 10 फेब्रुवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा आपला पहिला प्रश्न, पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर ते आहे केरळ हे राज्य। कोणते? तर केरळ हे। यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या एसटी महामंडळामध्ये नवीन अत्याधुनिक बसेसचे नाव काय देण्यात आले आहे? तर राजमाता जिजाऊ असे नाव देण्यात आले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारताने कोणत्या ठिकाणावरून एकात्मिक अग्नि-3 या इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे? तर चांदीपूर ओडिशा। यानंतर चौथा प्रश्न, ग्लोबल टीचर प्राइज 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर रुबल नागी यांना। यानंतर जगातील पहिले कोणते खाजगी स्पेस स्टेशन अमेरिकेतील व्हॅस्ट या एरोस्पेस कंपनीद्वारे उभारले जात आहे? तर हेवन 1। यानंतर जागतिक सी फूड काँग्रेस 2026 चे आयोजन आपल्या भारत देशामध्ये प्रथमच कोठे करण्यात आले आहे? तर चेन्नईमध्ये। यानंतर पुढील प्रश्न, आरबीआय नागरी सहकारी बँकांचे व्यवस्थापकीय आणि तांत्रिक सामर्थ्य वाढवण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये कोणते अभियान नुकतेच सुरू केले आहे? तर मिशन सक्षम हे। यानंतर देशातील पहिल्या सहकार आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आपला भारत टॅक्सीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर गृहमंत्री अमित शहा यांच्या। यानंतर अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर 5 फेब्रुवारी या दिवशी। यानंतर 10वा प्रश्न देखील दिनविशेषवर होता, तर सुरक्षित इंटरनेट दिवस 2026 जगभरामध्ये कधी साजरा केला जाणार आहे? तर 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे। तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत। आज तारीख आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, 10 फेब्रुवारी ही। तर आजच्या चालू घडामोडी खूप जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत तुमच्या 2026 च्या परीक्षेसाठी। तर विद्यार्थ्यांनो, पहिला प्रश्न, सुनेत्रा पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार अधिकृतपणे केव्हा स्वीकारलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 10 फेब्रुवारी 2026 रोजी, म्हणजेच आज स्वीकारला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी 10 फेब्रुवारी 2026 रोजी मंत्रालयामध्ये आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे। तर त्यांच्या नियुक्तीशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर शपथविधी त्यांनी कधी घेतली? तर 31 जानेवारी 2026 रोजी आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे। तर विद्यार्थ्यांनो, खाते वाटप त्यांना कोणकोणत्या प्रकारचे दिले आहे? तर त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही खाती सोपवण्यात आली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची कोणकोणती जिल्हे देण्यात आले आहेत? तर त्यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी ही नियुक्ती करण्यात आली आहे। आणि अजित पवार यांच्या निधनानंतर ही महत्त्वपूर्ण राजकीय जबाबदारी त्यांच्याकडे नुकतीच सोपवण्यात आली आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आपल्या दिनविशेषवर आधारित आहे। तर 10 फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, जागतिक कडधान्य दिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो। कोणता दिवस? तर 10 फेब्रुवारी हा दिवस। तर विद्यार्थ्यांनो, 10 फेब्रुवारी हा दिवस जगभरामध्ये जागतिक डाळी दिवस म्हणून साजरा केला जातो। तर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेकडून डाळींचे पौष्टिक महत्त्व व शाश्वत शेतीतील त्यांच्या भूमिकेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असतो। तर जागतिक डाळी दिवस पोषण, पर्यावरण आणि उपजीविकेसाठी डाळींच्या महत्त्वावर भर देण्यासाठी 10 फेब्रुवारी रोजी जागतिक स्तरावर हा दिवस पाळला जातो। आणि इतर महत्त्वाचा दिवस कोणता? तर या दिवशी राष्ट्रीय जंतनाशक दिवस देखील साजरा केला जातो, ज्यांचा उद्देश लहान मुलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे हा आहे। यानंतर तिसरा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील यांचे अपघाती निधन झाले आहे। तर ते कोणत्या जिल्ह्यातील होते? तर ते होते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील। कोणत्या? तर छत्रपती संभाजीनगर या। तर विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील हे मूळचे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद या जिल्ह्याचे रहिवासी होते। तर त्यांच्याबद्दलची काही महत्त्वाची माहिती देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात। तर 9 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्यातील
मनोरजवळ एक भीषण कार अपघातामध्ये त्यांचे निधन झालेले आहे. तर कामगिरी त्यांची काय आहे, तर त्यांनी 2016च्या कनिष्ठ विश्वचषक म्हणजे ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारामध्ये सुवर्ण पदक पटकावले होते आणि ते पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये क्रीडा अधिकारी म्हणूनही कार्यरत होते आणि या अपघातावेळी ते पुण्याहून सरावासाठी गुजरातला जात होते. यानंतर चौथा प्रश्न, तर 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ग्यालुम आशी दोरजी वांगमो वांगचुक यांना प्रदान करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025 भूतानच्या राणी माता ग्यालुम आशी दोरजी वांगमो वांगचुक यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. तर सामाजिक कल्याण, ग्रामीण विकास आणि सांस्कृतिक जपणुकीतील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल हा पुरस्कार आसाममधील कोक्राझार येथे 3 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदान करण्यात आला. तर या पुरस्काराचे मुख्य तपशील पाहून घेऊया. तर पुरस्कार विजेत्या भूतानची राणी माता ग्यालुम आशी दोरजी वांगमो वांगचुक, तर या पुरस्काराचे नाव आहे 22वा उपेंद्रनाथ ब्रह्म सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025 आणि स्थळ जेलवाओ निलेश्वर ब्रह्म सभागृह बोडोलँड युनिव्हर्सिटी कोक्राझार आसाम आणि प्रदान करणारी संस्था आहे उपेंद्रनाथ ब्रह्म ट्रस्ट आणि हा पुरस्कार मानवतावादी सेवा, ग्रामीण विकास व समावेशक वाढीसाठी दिलेल्या आजीवन योगदानाबद्दल देण्यात येत असतो. तर विद्यार्थ्यांनो, 5वा प्रश्न, तर 12वी आशियाई इंडोर ॲथलीट्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत, तर आपल्या भारत देशाने एकूण 5 पदके जिंकली आहेत. किती पदके, तर 5 पदके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी महत्त्वाची सूचना, तर आपल्या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जाऊन सुद्धा खूप कमी विद्यार्थी लाईक करतात, म्हणून या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त आणि फक्त 200 लाईक ठेवलेलं आहे. किती, तर फक्त 200 लाईक. तर विद्यार्थ्यांनो, 200 लाईक पूर्ण करा आणि शेवटी मी तुम्हाला स्पेशली काल झालेल्या चालू घडामोडीचा प्रश्न देखील देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर मला आपल्या कॉमेंटमध्ये कळवत जा. तर चला महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2026 मध्ये चीनमधील तियानजिन येथे झालेल्या 12व्या आशिया इंडोर ॲथलीट्स चॅम्पियनशिप मध्ये आपल्या भारत देशाने एकूण 5 पदके जिंकले आहेत. तर यामध्ये 1 सुवर्ण, 2 रौप्य, 2 कांस्य पदकांचा समावेश आहे. तर विद्यार्थ्यांनो, सुवर्ण पदक तर तेजस्विनी शंकर पुरुष हेप्टेथलॉन राष्ट्रीय विक्रम 5993 गुणांसह आणि रौप्य पदक 2 आहेत. तर तजिंदर पाल सिंग तूर गोळाफेकमध्ये आणि पूजा उंचवडीमध्ये. आणि विद्यार्थ्यांनो, कांस्य पदक 2 आहेत. तर अन्सी सोजन लांबुडीमध्ये आणि आदर्श राम उंचवडीमध्ये. यानंतर या कामगिरीसह भारत पदक तालिकेमध्ये 6व्या स्थानी राहिलेला आहे. यानंतर 6वा प्रश्न, तर भारत कोणत्या देशासोबत संरक्षण, सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा आणि डिजिटल सोल्युशन्ससह विविध क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केलेले आहेत. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सेशेल्स या काय, तर सेशेल्स. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या भारताने अलीकडे सेशेल्स या देशासोबत संरक्षण, सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधा व डिजिटल सोल्युशनसह विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. यानंतर 7वा प्रश्न, नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये आपल्या भारताचा कितवा क्रमांक आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 45वा क्रमांक. कितवा क्रमांक, तर 45वा. तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये आपल्या भारत देशाचा 45वा क्रमांक आहे. आणि वॉशिंग्टन DC येथील पोर्ट्युलन्स इन्स्टिट्यूटने 4 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या या अहवालामध्ये आपल्या भारताने गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये म्हणजे 2024 मध्ये 49वा क्रमांक 4 स्थानांची प्रगती केलेली आहे. यानंतर 8वा प्रश्न, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए महाबळेश्वर या ठिकाणी. कोठे, तर महाबळेश्वर. तर विद्यार्थ्यांनो, 14व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर येथे करण्यात आले आहे आणि हे संमेलन
21 आणि 22 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले असून यामध्ये विविध परिसंवाद, कवी संमेलन आणि शेतकरी साहित्यिकांच्या अभिव्यक्तीवर भर दिला जाणार आहे. तर महत्त्वाचे तपशील पाहून घेऊयात. तर ठिकाण सर्वांनी लक्षात ठेवा, महाबळेश्वर जिल्हा सातारा. आणि विद्यार्थ्यांनो, कालावधी 21 ते 22 फेब्रुवारी 2026 आणि उद्देश आहे सृजनशील शेतकरी साहित्यिकांची नवीन पिढी घडवणे आणि शेती प्रश्नांवर चर्चा करणे. यानंतर 9वा प्रश्न, संतोष ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद कोणत्या संघाने नुकतेच जिंकले आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन डी, सर्व्हिसेस या. कोणत्या? तर सर्व्हिसेस या. तर विद्यार्थ्यांनो, संतोष ट्रॉफी 2025-26 चे विजेतेपद सर्व्हिसेस या संघाने नुकतेच जिंकले आहे. तर अंतिम सामना, तर सर्व्हिसेसने अंतिम सामन्यामध्ये केरळचा 1-0 असा पराभव केला आणि निर्णायक गोल तर अभिषेक पवारने सामन्यांच्या 109व्या मिनिटाला अतिरिक्त वेळेमध्ये एकमेव गोल केला आहे. तर विजेतेपद सर्व्हिसेसचे हे एकूण 8वे संतोष ट्रॉफी विजेतेपद आहे आणि ठिकाण, तर हा अंतिम सामना आसाममधील धाकुआखाना फुटबॉल स्टेडियमवर 8 फेब्रुवारी 2026 रोजी खेळला गेला होता. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात आपण. तर विद्यार्थ्यांनो, प्रगत ड्रोन विरोधी प्रणाली लागू करणारे आपल्या भारत देशातील पहिले बंदर प्राधिकरण कोणते ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, व्हीओ चिदंबरनार बंदर प्राधिकरण. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, व्हीओ चिदंबरनार बंदर प्राधिकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर प्रगत ड्रोन विरोधी म्हणजेच अँटी ड्रोन प्रणाली लागू करणारे व्हीओ चिदंबरनार बंदर प्राधिकरण हे आपल्या भारतातील पहिले बंदर प्राधिकरण ठरले आहे आणि या प्रणालीबाबतची महत्त्वाची माहिती देखील आपण खालील प्रमाणे पाहून घेऊया. तर विद्यार्थ्यांनो, अंमलबजावणी, तर 6 फेब्रुवारी 2026 रोजी या प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आणि स्थान, तर हे बंदर तामिळनाडू राज्यातील थुथुकुडी येथे स्थित आहे आणि याची वैशिष्ट्य, तर ही प्रणाली रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि रडार तंत्रज्ञानावर आधारित असून 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये 360 डिग्री कव्हरेज प्रदान करते. यानंतर याचा उद्देश, तर अनधिकृत ड्रोन शोधणे, त्यांचा मागोवा घेणे व त्यांना निष्क्रिय करून बंदरांच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तर प्रश्न पाहून घेऊयात. तर पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगत जा आणि या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट सर्वांनी पूर्ण करा. फक्त 200 लाईक ठेवलेले आहे. तर चला, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला, भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.